सरकारनं काढलेल्या अधिसूचनेबद्दल मला माहिती नव्हतं, विषय कॅबिनेटमध्ये आला नाही। एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य। भाजप सरकारमध्ये असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, गरज पडली तर पक्षश्रेष्ठींची देखील चर्चा करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अतिशय महत्त्वाचं वक्तव्य। सगळे सोयरे संदर्भातील अधिसूचना रद्द करण्याची भुजबळांची मागणी चुकीची, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंची भुजबळांची असहमती। स्वाभिमानी मराठा हा कुणबीतून कधीच आरक्षण घेणार नाही, तसं केल्यास ओबीसींच्या हक्कांवर अतिक्रमण होईल। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा राज्य सरकारला सल्ला। सगळे सोयरे म्हणजे सरसकट मराठ्यांना आरक्षण, मनोज जरांगेंचा मोठा दावा, तर फक्त नोंदी मिळालेल्यांनाच कुणबी दाखले, फडणवीसांची प्रतिक्रिया। महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेच्या गोळीमुळे झाली नाही, रणजित सावरकरांचा दावा, फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे विधान केल्याची भूमिका। रणजित सावरकरांचं मानसिक संतुलन बिघडले, गांधीजींची हत्या नथुराम गोडसेनंच केली, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। पक्षांतर बंदी कायदा पुनर्विचार समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर, नार्वेकरांची नियुक्ती हे लोकशाही संपवण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल मानायचं का, उद्धव ठाकरेंचा सवाल। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मुदतवाढ, निर्णय घेण्यासाठी नार्वेकरांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत। वरिष्ठांनी आपल्या माणसांवर विश्वास ठेवला पाहिजे, अजित पवारांचा शरद पवारांना टोला, कोल्हापुरातील प्रकट मुलाखतीत अजितदादांची फटकेबाजी। फडणवीसांच्या पुढाकारातून 3.25 लाख कोटींचे करार, 7 कंपन्यांशी केलेल्या करारातून 60,000हून अधिक रोजगार निर्मिती। राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश, 15 राज्यातील 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।